भारतीय जनता पार्टीने अतिशय दर्जेदार तळागाळात काम करणारे आणि गोरगरिबांसाठी काम करणारे चांगले उमेदवार भारतीय जनता पार्टीने सातपूर प्रभागात दिलेले आहे। मागच्या टर्म मध्ये काही कारणास्तव सातपूरमध्ये भाजपचा पूर्ण एक हाती झेंडा आला नव्हता, परंतु आत्ताच्या आमच्या उमेदवारांवरती जनतेचा विश्वास आहे। आमच्या उमेदवारांनी गेल्या 5-7 वर्ष खूप चांगलं काम सातपूरमध्ये केलेलं आहे। आमदार सीमाताईंच्या माध्यमातून अनेक विकास कामं सातपूरमध्ये झालेले आहेत आणि त्याच्यामुळे सातपूरमध्ये चारही प्रभागांमध्ये सगळे नगरसेवक हे फक्त भारतीय जनता पार्टीचे येतील, याच्यात काहीच हे विषय नाही। आता आपल्याकडे 8 प्रभागामध्ये प्रवीण पाटील आहे, आमच्या माजी नगरसेविका उषाताई बेंडकुळे आहे, कविताताई लोखंडे आहे, अंकिताताई शिंदे आहेत। त्याचबरोबर 9 प्रभागात 10 प्रभागामध्ये आमच्याकडे समाधान दादा देवरे आहेत, आमच्या माजी नगरसेविका माधुरीताई बोलकर ज्यांचं अतिशय चांगलं काम होतं त्यांना देखील उमेदवारी मिळालेली आहे। इंद्रभानप्पा सांगळेची मिसेस कलावती ताई आहे आणि आमचे विश्वास नागरे, असं एकदम तडफदार चांगलं पॅनल सातपूरमध्ये प्रभाग क्रमांक 8, 9, 10, 11 असेल। त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे मोदीजींच्या कामांवरती, देवेंद्रजींच्या कामावरती, स्थानिक लेवलवरती पण मागच्या टर्म मध्ये भारतीय जनता पार्टीचाच महापौर होता आणि खूप चांगलं कामं झालेले आहेत। येत्या पुढच्या वर्षीमध्ये नाशिकमध्ये कुंभमेळा होणार आहे, त्या पार्श्वभूमीवर अतिशय चांगली विकास कामं नाशिकमध्ये चालू आहे आणि सातपूर हे नाशिक मधलं एक मोठा भाग आहे। सातपूरमधूनच आपण त्र्यंबकेश्वरला जातो, त्याच्यामुळे सातपूरचा विकास हा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून खूप चांगला होणार आहे, याच्यात आम्हाला काहीच शंका नाही आहे। नाही, नक्कीच ते पण आमचे सगळे अगदी डिझर्विंग कॅन्डिडेट्स आहे। याच्यामधला एकही उमेदवार असा डमी नाहीये ज्यांनी खरंच भारतीय जनता पार्टीचं काम केलेलं आहे आणि ज्यांचं खरंच त्यांच्या एरियामध्ये चांगलं नाव आहे, अशाच लोकांना भारतीय जनता पार्टीने तिकीट दिलेले आहेत। कुठल्याही सामान्य कार्यकर्त्यावरती अन्याय झालेला नाहीये, त्याच्यामुळे आम्ही सगळेजण एकजुटीने भारतीय जनता पार्टीचं काम करू आणि 16च्या 16 नगरसेवक सातपूरमध्ये हे बीजेपीचे येणार आहेत। आपला महापौर होईल का? 100%। काल तुम्ही फॉर्म भरायला आले होत्या, GR आला आणि आपल्याला माघार घ्यावी लागली, त्याबद्दल काय सांगणार? आम्ही माझ्या मते तिसरी पिढी आहे, आम्ही भारतीय जनता पार्टीचं गेल्या 50-60 वर्षापासून काम करतो आहे। जनसंघापासून माझे आजोबा पोपटराव हिरे हे भारतीय जनता पार्टीचं काम करत आहेत, त्याच्यामुळे पक्षनिष्ठा ही आमच्या रक्तात आहे आणि मी खरंच 2-3 वर्षापासून खूप तयारी केली होती। प्रभागात पण 2 फेऱ्या झाल्या होत्या, काल फॉर्म देखील भरला होता, परंतु आमच्या पक्षश्रेष्ठींनी सांगितलं की आमदार आणि खासदारांच्या मुलांना तिकीट द्यायचे नाही। जो काही पक्षाचा आदेश आहे त्याचा आम्ही मनापासून सन्मान करतो, त्याचा स्वीकार करतो आणि मी आणि हे एकच आहे, आम्ही कमळ हाच आमचा उमेदवार आहे। त्याच्यामुळे जरी मला उमेदवारी मिळाली नाहीये तरी पण हे सगळे आमचेच उमेदवार आहे, कमळाचेच उमेदवार आहे। उलट आता जास्त जबाबदारी आहे की जास्त सगळ्या प्रभागांमध्ये बीजेपीचे नगरसेवक आणायचे आहेत। प्रभाग 9 मध्ये गायकर असो, प्रेम पाटील असो, यांना तिकीट नाकारल्याने त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला, याबद्दल काही फटका पडू शकतो का? नक्कीच त्यांनी पक्षाचं काम केलं होतं, गेल्या 2-3 वर्षापासून ते भारतीय जनता पार्टीत होते, परंतु पक्षश्रेष्ठींनी काही निर्णय घेतले आहेत, काही तडजोडी असतात, काही समीकरण असतात जे पक्षातल्या वरिष्ठ लोकांना जास्त चांगल्या माहिती असतात, त्याच्यावर आपण न पडता आता एक कार्यकर्ता म्हणून आपल्याकडे जे काही उमेदवार आहेत त्यांना आपण निवडून आणण्याची जबाबदारी घ्यायची।